वेळ आहे. छानसा नाश्ता करून बागेत फेरफटका मारत आहे. पाठी पाहत आहात तुम्ही तर योगेश आणि अभि थोडं बोरवेलचं काम करत आहेत. आणि मी असा फेरफटका मारत डी जीवनसत्व घेत आहे, जे एरवी आपल्याला शहरात मिळत नाही. आणि असंच फिरता फिरता मनात विचार आला की बरेचदा आपण अपयशाने खचून जातो. साहजिकच आहे ना, आपण माणसं आहोत, आपण अपयशाने खचून जाणारच. पण अपयश नक्की काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला यशाची व्याख्या समजून घ्यावी लागेल. आणि ज्याला यशाची व्याख्या कळली ना, तो कधीच अपयशाने खचून जाणार नाही. तर लौकिक अर्थाने अपयश कशाला म्हणता हे आपण आधी थोडं लिस्ट आउट करूया. आपल्या जन्मदात्यांपासूनच सुरुवात करूया. आपले आईवडील हे आपल्याला प्रेम करणार, नैसर्गिक प्रवृत्तीच आहे ना की प्राणी मात्र आपल्या मुलांवरती प्रेम करतात. पण सगळ्यांच्या बाबतीत असं नाही होत. अशी काही मुलं मी बघितली की ज्यांचे आईवडील त्यांना प्रेम करत नाहीत. मग ते त्यांचं अपयश का? किंवा जरी ते प्रेम करत असतील तरी त्या मुलापर्यंत ते पोहोचलंच नाही, तर त्याच्यासाठी ते प्रेम नाहीच ना. मग ते अपयश का? भावंड भांडकुदळ असतात, मग ते त्या व्यक्तीचं अपयश का? अशी काही लोकं असतात की ज्यांची बायको ही दुसऱ्याच्या बायकोपेक्षा कमी सुंदर असते, कमी समजूतदार असते, कमी काटकसरी असते, कमी संसारी असते. मग ते त्याचं अपयश का? अशी एखादी स्त्री असेल की जिचा नवरा दुसऱ्यांच्या नवऱ्यापेक्षा कमी कमावत असेल, कमी कर्तबगार असेल, मग ते तिचं अपयश का? असंही होऊ शकतं की ऑफिसमध्ये तुम्ही खूप मेहनत करत आहात, पण तुम्हाला प्रमोशन नाही मिळत आहेत, किंवा तुमच्याकडे कॅलिबर आहे आणि तरी तुम्हाला प्रमोशन नाही मिळत आहे. मग ते तुमचं अपयश का? एखाद्याकडे मोठी गाडी असेल, तुमच्याकडे कमी छोटी गाडी असेल, तर ते तुमचं अपयश का? एखाद्याकडे भरपूर बँक बॅलन्स असेल, तुमच्याकडे कमी बँक बॅलन्स असेल, ते तुमचं अपयश का? एखाद्याची मुलं खूप शिकत असेल, तुमची मुलं कमी शिकत असेल, ते तुमचं अपयश का? एखाद्याची मुलं त्याची खूप काळजी घेत असेल, तुमची मुलं कमी काळजी घेत असेल किंवा घेतच नसतील, तर ते तुमचं अपयश आहे का? अजून काय असू शकतं? मला वाटतं धिस इज सफिशंट, लिस्ट इज सफिशंट. अशा प्रकारे अपयश लौकिक अर्थाने ह्याला म्हटलं जातं. ते तुम्ही माझ्या मते अपयशाची किंवा यशाची व्याख्या मी अशी करते की जेव्हा आपण जन्माला येतो हो ना, तेव्हा आपण निसर्गतःच काही क्षमता घेऊन येतो. आणि हा जो निसर्ग म्हणा किंवा हा देव म्हणा, ह्याने जे आपल्याला जन्माला घातलं आहे ना, तेव्हा आपला लाईफचा पर्पज असा आहे की आपण त्या क्षमतांचा, देवाने ज्या दिलेल्या क्षमतांचा आपण मॅक्झिमम विकास करत नेणं. म्हणजे त्या देवाने दिलेल्या असतात क्षमता, पण आपल्याला जन्मतः त्या माहिती नसतात. मग आपण वेगवेगळे शिक्षण म्हणा, अनुभव म्हणा, आपली काही चांगली कर्म म्हणा, ह्या सगळ्याद्वारे आपण आपल्या त्या क्षमतांचा मॅक्झिमम विकास करत नेणं, ह्याला आपण यश म्हणतो. आता उदाहरणच घ्यायचं म्हटलं प्रमोशनचं. तुम्हाला वाटलं की मी समोरच्यापेक्षा जास्त हुशार आहे, माझ्याकडे जास्त कॅलिबर आहे, मी जास्त कंपनीसाठी कॉन्ट्रीब्यूट केले, मला प्रमोशन मिळायला हवं. तर मुळात आधी तुम्ही तपासून घ्या की खरंच असं काही वस्तुस्थिती आहे का, की तुम्ही स्वतःला उगाचच ओव्हर रेट करून ठेवलं आहे. जर तसं तुम्ही स्वतःचं नीट परीक्षण केलं आणि समजून घेतलं की नाही माझ्याकडे अजूनही काही क्षमता अशा आहेत की ज्यांचा मी विकास नाही केला, त्यामुळे मी प्रमोशनला पात्र नाही आहे, हो की नाही, मग तुम्हाला असं वाटणार नाही की हे तुमचं अपयश आहे. तुम्ही नव्याने तयारीला लागाल आणि पुढच्या वर्षी तुम्ही ट्राय कराल की मला प्रमोशन मिळेल. ठीक आहे. पण अशा प्रकारे तुम्ही विचार केल्यानंतर पण तुम्हाला जाणवलं की नाही माझ्याकडे खरंच कॅलिबर आहे, माझं कॉन्ट्रिब्युशन पण आहे, तरी मला मिळालं नाही. आणि समोरच्याकडे मात्र काही कॅलिबर नाही आहे आणि त्याचं तेवढं कॉन्ट्रिब्युशन नाही, तरी त्याला प्रमोशन मिळालं आहे, हो की नाही. मग अशा वेळी असा विचार करा की ठीक आहे, दिस टाईम त्याचं लक असेल, नेक्स्ट टाईम माझं लक असू शकेल. आणखीन त्यांनी बऱ्याच काही प्रकारे कॉन्ट्रीब्यूट केलं असेल की ज्याची मला माहिती नसेल. चांगल्या वाईट दोन्ही गोष्टीतनं मी बोलते आहे कॉन्ट्रीब्युशन म्हणजे. पण माझ्या हातात काय आहे? माझ्या हातात आहे की माझ्या वैयक्तिक क्षमतांचा विकास करत नेणं, मॅक्झिमम विकास करणं माझ्या लाईफ टाईममध्ये. हेच माझ्या लाईफचा पर्पज आणि एवढंच माझ्या हातात आहे, हो ना. बाकीच्या प्रकारच्या यशासाठी बरेच आउटर घटक, बाह्य घटक आहेत,
जे जबाबदार आहेत आणि त्याच्यावर माझा काही कंट्रोल नाही आहे. माझा कंट्रोल हा फक्त स्वतःवरती आहे. बरोबर आहे ना? मी माझ्या बायकोवर किंवा नवऱ्यावर प्रेम करणं एवढंच माझ्या हातात आहे. तिने माझ्यावर करणं नाही करणं हे माझ्या हातात नाही आहे. मी माझ्या मुलांना चांगले संस्कार देणं, उत्कृष्ट शिक्षण देणं एवढंच माझ्या हातात आहे. बाहेर जाऊन त्यांनी काय करायला हवं हे माझ्या हातात नाही आहे. तर त्याच गोष्टींचं वाईट वाटून घ्या ज्याच्यावरती तुमचा कंट्रोल आहे. त्या गोष्टींचं वाईट वाटून घेऊ नका ज्याच्यावरती तुमचा कंट्रोल नाही आहे. तेव्हाच तुम्ही स्वतःकरता वाईट वाटून घ्या की मी माझ्या क्षमतांचा माझ्या लाईफटाईममध्ये पूर्ण विकास नाही केला असं जर तुम्हाला वाटत असेल तर तेव्हाच तुम्ही वाईट वाटून घ्या आणि त्या क्षणापासून सुरुवात करा की नाही ह्याच्यानंतर मात्र मी माझ्या लाईफमध्ये माझ्या व्यक्तिगत क्षमतांचा पूर्ण विकास करेन. तुम्ही जेव्हा जन्माला आला आहात तेव्हा तुमचा कंट्रोल हा फक्त तुमच्या स्वतःवरती आहे. आजूबाजूच्या कुठल्याच गोष्टींवरती तुमचा कंट्रोल नाही. ना तुमच्या मुलांवर, ना तुमच्या आईवडिलांवर, ना तुमच्या पत्नीवरती. त्यामुळे अनकंट्रोलेबल गोष्टींचा विचार करून दुःखी होऊ नका आणि विचलित पण होऊ नका या बाह्य घटनांनी. हे जग खूप प्रयत्न करेल तुम्हाला डिवचायचा, तुमचा आत्मविश्वास तोडायचा, पण तो तुम्ही कधीच तुटून देऊ नका. तरच तुम्ही आयुष्यात पुन्हा नव्याने उभे राहाल. आणि यशाची माझ्यापुरती व्याख्या मी अशी करते की आयुष्याच्या ज्या टप्प्यावर तुम्ही उभे आहात त्या टप्प्यावरती तुम्ही शांतपणे उभे राहा आणि पाठी वळून बघा. आणि पाठी वळून बघितल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की हे आयुष्य माझं देवाने जे दिलं आहे ते जगताना मी कोणावरही अन्याय केलेला नाही आहे, मी यशस्वी व्हावं म्हणून मी दुसऱ्याला त्रास दिला नाही आहे, मी कोणाच्याही पुढचं वाढलेलं अन्नाचं ताट खेचून घेतलं नाही माझी भूक भागवण्याकरता. माझ्या आयुष्यात नेहमी श्रेयस आणि प्रेयस अशा 2 सिच्युएशन जेव्हा आल्यात तेव्हा मी फक्त श्रेयसचाच विचार केला आहे. म्हणजे जे योग्य आहे तेच मी वागली आहे. माझ्या छोट्या छोट्या अशा लौकिक फायद्याकरता मी कुठल्याही व्यक्तीला दुखावलं नाही, तिचा अन्याय नाही विचार केला किंवा तिचा न्याय हक्क होते ते मी तिच्यापासून हिरावून नाही घेतले. हे जेव्हा तुम्हाला पटेल तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी असाल. मग तुमच्याकडे बाकी कुठलीही गोष्ट लौकिक अर्थाने जे म्हणतो आपण मटेरियलिस्टिक गोष्ट आपण ज्याला म्हणतो, गाडी, मोठं घर वगैरे काही नसलं तरी तुम्ही यशस्वी आहात आणि तुमच्याकडे सगळं काही आहे. पण तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जर असं मिळालं नाही हो की मी लोकांना त्रास दिला आहे, मी त्यांचे न्याय हक्क हिरावून घेतले आहे, तर मग त्यांच्या त्या यशाला काहीही अर्थ नाही आहे, ते अपयशीच आहेत. तर तुमच्यापुरती तुम्ही यशाची व्याख्या ठरवा. माझ्यासाठी यशाची ही व्याख्या होती. बागेचा सुंदर चाफा फुलला आहे तसंच एक सुंदर वाक्य आहे, यू मस्ट बी वॉट यू कॅन बी. म्हणजेच तुम्ही तुमच्या लाईफटाईममध्ये तुमच्यातल्या क्षमतांचा पूर्ण विकास करणं हेच तुमच्या आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे. धन्यवाद.